ठिकाण एकच आहे की वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाता, कसं करता तुम्ही? तेव्हा मी असं केलं की मला कारगिल लोकांना पोचवायचं. मी म्हटलं ना, मी त्यांची भाट होऊन उभी राहणार म्हटल्यावर मला असं वाटलं लेट पीपल नो अबाउट कारगिल. 1000 मैलांचं एक पहिलं पाऊल मी टाकलं. माझी अपेक्षा सगळ्यांनी यावं. आणि जेव्हा हे करायला लागले, तुम्हाला माहिती आहे, मला ना लोक असे हातात पैसे द्यायचे, तू छान बोलते. म्हटलं अरे बापरे, पैसे आले तर मी काय करू, मी तर नुसती बोलते, मी जाते लोकांना घेऊन. आणि मग मला असं वाटलं की तरुणांना इतिहासाचं भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची स्वप्न द्यायची असेल तर मला फाउंडेशन करायला हवं. छोटा जीव आहे आमचा, म्हणजे टिटविनी का धरली दर्याची हाव असेल. पण आज लक्ष्य फाउंडेशनच्या अंतर्गत जेव्हा मी आता बोलते आहे, तेव्हा मी तरुणांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी या सांगते. कारण लकीली काय झालं, माझ्या या कामामुळे मला सैन्य दलाकडनं खूप छान प्रतिसाद मिळाला. आय वॉज फॉर्च्युनेट. जसं समाजाकडनं मिळत गेला ना, आज ही सगळी का जोडली आहेत आपापली कामं सोडून, कारण त्यांना त्यातला भाव कळतोय. आज प्रत्येकाला आपलं काम आहे. माझं म्हणणं, मी सोडली नोकरी कारण मी नाही जस्टिस देऊ शकले, पण माझी अपेक्षा नाही सगळ्यांनी सोडावी. पण सैनिक कळला पाहिजे, ती बोलायची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि तो अनुभवायचा असेल तर आज ज्या घरांमध्ये तो सैनिक आहे ना, त्यांच्याशी संवाद साधा. तुम्ही ध्येय काय ठेवलेलं आहे? माझं ध्येय एकच आहे की जर आम्हाला बॉलिवूडचं सगळं माहिती आहे, जर आम्हाला क्रिकेटमधलं सगळं माहिती आहे, जर आम्हाला राजकारणातलं सगळं माहिती आहे, तर ॲज अ समाज माझी ही जरुरी आहे की ज्या आम्ही इथला जो फ्रीडम घेतो, जो आम्ही स्वैराचारासारखा वापरतोय, फ्रीडम इज नॉट फ्री. एव्हरी डे सोल्जर गिव्स हिज लाईफ सो दॅट यू कॅन लिव्ह युअर्स. आज जो झेंडा फेहरतोय ना, तो सैनिकाच्या श्वासावर फेहरतोय, तुमच्या माझ्या नाही. तर माझं म्हणणं असं आहे की हा जो फ्रीडम आम्ही घेतोय, ज्यांच्यामुळे घेतो, त्यांच्याबद्दलचा हायेस्ट आमच्या मनामध्ये अभिमान हवा. आम्ही त्यांच्याबद्दल सातत्यानं बोललं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखाची आमची नाळ जुळली पाहिजे. आम्हाला माहिती हवेत कोण परमवीर आहेत, कोण वीरचक्र आहेत, कोण आमचे जवान आहेत, आज ते कुठल्या परिस्थितीत आहेत, आज ते काय करता आहेत, हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. आज आपण इथे बसून जे बोलतो ना, युद्ध करायला काय जातो, युद्ध, मला वाटतं ना सैन्य दलाबद्दल आपण बोलू नये. तुम्हाला माहिती नाही आहे, युद्ध म्हणजे चिखल आहे रक्तामासाचा. युद्ध म्हणजे कित्येकांची स्वप्न धुळीस मिळवणं आहे. युद्ध म्हणजे कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नाहीत अशा होणं आहे. आपली मुलं जेव्हा तिथे नाहीत ना, तेव्हा तर आपण काहीच बोलू नये. पण ही जी सगळी मुलं आहेत ती आपली आहेत, तेव्हा इतक्या सहजी हे करून टाका ना. ते लोक फार बोलतात, आदेश वाटेल ते बोलतात. समजून घेतला पाहिजे जवान. तुम्ही पास नाही कुछ भी देने को अपना यौवन देता हूं असं म्हणणारा जवान आहे. आम्ही त्याचं जवानी चुसतो. जसं ध्येय तुम्ही सांगितलं तसं तुम्ही सध्या काय करताय? लक्ष्य फाउंडेशन करण्याच्या मागे एक होतं की एकतर माझा 2 तासाचा कार्यक्रम असतो ऋणानुबंध सैनिकांची कारगिल शौर्यगाथा, ज्याच्यात मी माझा 15 वर्षाचा प्रवास, मी POPs अटेंड केलेल्या, TCPsवर भेटलेले सैनिक. म्हणजे काय? पासिंग आउट परेड्स की ज्या जवानांच्या ज्या होतात, म्हणजे जे अफसर झाले ना की त्यांची पासिंग आउट परेड होते, मग त्यांच्या खांद्यावर बॅचला. ओके, दॅट इज पासिंग आउट परेड. ह्या पासिंग आउट परेड्स मी अटेंड केल्या. ट्रॅफिक चेकपोस्ट, TCP म्हणतो आपण, ह्या ज्या प्रांतांमध्ये फिरतो ना, तेव्हा तुम्हाला असं माहिती आहे का, तिथे बंगरमध्ये काय चौकोनी खिडकीत माणसं बसलेली असतात. त्या ट्रॅफिक चेकपोस्ट ते बघतात तुम्ही जाताना खालून, ते एकटे वर असतात. आमची लोक फिरायला गेली तिकडे निघून जातात, त्याला जाऊन भेटायला पाहिजे. म्हणजे तुमच्याशी बोलत असतानाच तुमच्याशी संवाद साधतोच आहे, पण मला पालकांशी बोलायचं आहे. मी माईक पालकांकडे देणार. तुम्ही सांगा या झेपविषयी किंवा इथल्या एकंदरीत तुमच्या अनुभवाविषयी. बांदेकर सर नमस्कार. नमस्कार. झेप पुनर्वसन केंद्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तुमच्या मुलात काय बदल झाला असं वाटतं? माझा मुलगा सुरुवातीला अटेन्शन डेफिसिट होता. म्हणजे तो आता आपण जसं एकमेकांकडे बघून बोलतोय तसा तो संवाद साधू शकत नव्हता. आता त्याच्यामध्ये इतकी प्रगती झाली की स्वतः त्याचं बिहेवियर सुधारलं आहे. आणि ह्या मुलाची IQ लेवल सर इतकी फास्ट आहे की त्याला अभंग वगैरे मुखोद्गत आहेत. मग आता एक म्हणाल सांगा. एक म्हणायला सांगतो त्याला मी. द्या सांगा. पसायदान म्हणेल तो तुमच्यासाठी. अरे वा वा वा, द्या माईक. हाता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे कयांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भजितो आदी पुरुखे भूता परस्परे जरो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाओ जो जे वांचिले तो ते लाओ प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वरष्टांची मांडी आहे अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कर्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंदमय जलांचन मातंड जे तापवीन
ते सदाई सजा सज्जन सोय रे ओतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईती लोकी भजितो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टा दुष्ट विजय ओ आवेजी एतमने श्री विश्वेश्वराओ आओ इल दान पसाओ एने वरिज्ञान देव सुखिया झाला. अरे वा 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 वा, खूप छान. थँक्यू. ही सगळी बाळं तुमच्या घरातले बाळ गोपाळ इथे येतात. तुमचा अनुभव कसा आहे? माझं नाव युगांधरा. माझा मुलगा सौमित्र तो ऑटिस्टिक आहे आणि तो गेले 7 वर्षाचा आहे तो. पण नॉर्मल स्कूलमध्ये जात होता तो. तिथं काही त्याला घ्यायचेच नाहीत की नाही तो डेफ आहे, तो डम आहे, तो ह्या शाळेत बसू शकत. पण आम्हाला माहिती होतं की त्याची IQ लेवल काय. खूप ठिकाणी फिरल्यावर झेप आम्हाला शाळा मिळाली की खरंच वाटलं की हो आपल्याला आपला मुलगा इथे बसू शकेल. गेले 1.5 वर्ष तो इथे येतोय. तो A सुद्धा लिहू शकत नव्हता. पण मॅडमला आम्ही सांगितलं. तो गेले आठवडा म्हणजे शाळेमध्ये आला, आठवड्याभरात तो A लिहायला लागला. वर्षभरात त्यांनी A to Z कंप्लीट केलं. त्याचे मार्क्स बघून सगळेजण घरातले आमचे म्हणायला लागले हो हा मुलगा काहीतरी करू शकतो. भरपूर गोष्टी त्याच्या वडिलांना घरामध्ये माहिती नसतात की कुठे काय ठेवलंय. पण हा मुलगा नुसतं सांगितलं खेळ आण की हा पळत जातो, पळत आणतो. या ठिकाणी या शिक्षकांशी आता मला बोलायचंय. कारण का मी विचारतोय, बऱ्याचदा सकाळी काम सुरू केलं की संध्याकाळी थकवा असतो. आता संध्याकाळ झालं पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सकाळचीच प्रसन्नता दिसते. तर ह्याचं कारण काय जरा मला सांगा ना. सगळ्यात प्रथम ह्या क्षेत्राबद्दल आवड आहे. कोणी सांगितलं म्हणून आले नाही की आम्ही स्वतःहून आलेलो आहे. पण आता इथे कसं वाटतंय तुम्हाला? इथे एकदम छान वाटतो. टाईम कसा जातो आमचं हेच कळत नाही. म्हणजे इव्हन शनिवार रविवार शाळा सुट्टी असली की आम्हाला करमत नाही. बरं, अजून कोण? माईक. मी शाळेमध्ये स्पीच ट्रेनरचं काम करते. पण जेव्हा आज मुलांनी तुमच्यासमोर जे काही बोलून दाखवलं त्याचा इतका आनंद आम्हा शिक्षकांना होत असतो. म्हणजे एखादा न बोलणारा मुलगा जर एक शब्द बोलला तर आम्ही अख्ख्या शाळेला सांगत असतो की अगं आज हा असं बोलला बरं का. आणि झेप ही संस्था अशी आहे की तिथं मुलांना झेप घ्यायला वाव मिळतच आहे. पण आम्हा शिक्षकांनाही खूप छान झेप घेता येते. आमच्या थेरपीमुळेच ह्या मुलांमध्ये जास्त स्वावलंबी ती बनू शकतात. कारण माझा मुलगा जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हा बऱ्यापैकी तो नॉर्मल वाटायचा, लोकांच्या लक्षात नाहीच. आणि जसे आता मी पालकांना समुपदेशन करते की लवकरात लवकर स्वीकारा आणि त्यांच्यावर काम सुरू करा. तेव्हा मी अर्धवट स्वीकारलं होतं कारण लोकांपासून लपवत होते. त्याच्यावर काम सुरू केलेलं थेरपी. त्यात एका फिजिओथेरपिस्टने मला सांगितलं होतं की जेवण जेवढं गरजेचं आहे ना तेवढी थेरपी गरजेची आहे. तर म्हणून मला असं वाटतं की आमच्या थेरपिस्टचे अनुभव आपण जरा शेअर करावे. म्हणजे हा होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम महाराष्ट्रात किंवा कुठेही सर्वदूर पोचतो. थेरपी किती गरजेची आणि लवकरात लवकर कशी सुरू करावी हे जरा सर्व अंधश्रद्धेच्या मागे न लागता कशी सुरू करावी हे सर्वांना समजेल. मी कृतिका मोहोळकर. मी नेत्राबरोबर फिजिओथेरपी या शाळेत सुरू झाल्यापासून करते 2008पासून. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची खरंच मुलं येतात. उद्देश फक्त असा असतो की त्यांना आपण किती बेटर करू शकतो. म्हणजे प्रत्येक मुलगा 1 पाऊल चालत असतो, आम्ही त्यांना 10 पावलं चालवायचा प्रयत्न करतो. तो नुसता झोपलेला असेल, आम्ही त्याला बसवायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो ज्या स्टेजला येतोय तिथून तो पुढे कसा जाईल याचा एकच ध्यास असतो. नमस्ते, मैं ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट हूँ, डॉक्टर चंचल अग्रवाल. हमारा काम होता है उन बच्चों को उनके ऑक्यूपेशन में इंडिपेंडेंट करना. ऑक्यूपेशन म्हणजे काम. तर मुलांचे काम कोणते कोणते असतात. त्यांनी खेळलं पाहिजे, स्वतःचे काम केलं पाहिजे आणि अभ्यास केलं पाहिजे. तर ह्या तिन्ही कामात त्यांना स्वावलंबी करणं हे आमचं काम असतं. तर जे प्रॉब्लेम एरियाज आहे त्या प्रॉब्लेम एरियाजला बघून फाइंड आउट करून त्याचं ट्रीटमेंट करणं हे आमचं काम असतं. भरपूर मुलं आहेत, जोरात आवाज आले की ते कान बंद करतात. कोणी हात लावला की त्यांना आवडत नाही. म्हणजे त्याला वेगळ्या शब्दात सांगायचं झालं आमच्या शब्दात तर प्रेमात पडला. हो म्हणजे त्याला शब्दांची बांधणी कशी असेल. म्हणजे मला कठीण शब्द जमलेच नाहीत. बरोबर की नाही. आपले साधं बाबा प्रेमात पडला, थोडक्यात सांगितलं का पोचतं. काय खुल्ले आहेत बघा सगळ्या त्यांनी.